सेफली या रस्त्याला चालायचं, आगाऊपणा करायचा नाही, इकडे तिकडे कुठं जायचं नाही, निसर्गाचा आनंद घ्यायचा. इथं झूम करून दाखवतो, इथं बगळे बसलेले आहेत खाली. हे बाय मला फिशिंग करतोय इथं. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कसे आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण जबरदस्त लोकेशनवर निघालो आहे. हलका हलका पाऊस येतोय आणि समोरचा व्ह्यू पण, इकडचा पण व्ह्यू चेक करा, जबरदस्त. माझं एकदम फेवरेट ठिकाण आहे ते, तुम्हाला तिथे गेल्यावर दिसेलच. तर आता थोडंसं ऊन पण पडतंय, तर चला जाऊया डायरेक्ट त्या स्पॉटला. समोर पण आपल्याला मस्त असे सगळीकडे ग्रीनरी आहे आणि रस्ता पण एकच नंबर आहे. मागे रस्त्याचं काम चालू होतं. मित्रांनो, या ठिकाणी जर यायचं असेल ना, तर हार्डली आपल्याला नाशिक पासून एक 20 किलोमीटर फक्त इथे यावं लागेल. 20 जास्तीत जास्त 20-25 बस, त्याच्यावर नाही. तुम्ही कुठून येताय नाशिक मधून डिपेंड करतं. मी माझ्या घरापासून 15 किलोमीटरवर आहे. चला जाऊया आता पुढे. मित्रांनो, आपल्याला ज्या ठिकाणी यायचं होतं आपण त्या ठिकाणी पोचलोच आहे. म्हणजे सुंदर. आता गाडी लावूया कुठेतरी आणि खाली उतरूया. मित्रांनो, एकच नंबर लोकेशन आहे, एकच नंबर. तुम्हाला जर या ठिकाणी यायचं असेल ना, तर मखमलाबाद रोडवरून दरीगावातून आतमध्ये यावं लागेल आणि मखमलाबाद रोडवरून आतमध्ये एक 10 किलोमीटरवर आहे फक्त. समोरचा व्ह्यू बघा, अतिशय सुंदर. थोडं आपण या 2 पिलरच्या मधून झूम करू. पाणी कमी दिसतंय. समोर बघा ना, तिकडं मस्त ढग उतरले का पाऊस चालू आहे. किती भारी दिसतंय एकदम. दोन मिनिटं मी झूम करून दाखवतो तुम्हाला. सुंदर. क्या बात आहे. आणि आता हा 360 व्ह्यू बघा. अतिशय सुंदर. पूर्ण सगळीकडे ग्रीनरी आहे. इकडचं झाडांचं पण मस्त एकदम. लाईनीत झाडं लावलेले आहेत. समोर एक असा मस्त डोंगर आहे. तिथं या डोंगरावर काहीतरी मंदिर आहे का काय, वरती डोंगरावर. ते तिकडं ऑरेंज दिसतंय का, मंदिरासारखं काहीतरी आहे. जबरदस्त. हा रस्ता इकडे पुढे कुठे जातो माहित नाही. सुंदर. इकडून अर्धा तास झाला आपण इथंच आहोत आणि बरंच अंतर आपण पायी आलेलो आतमध्ये. जवळपास त्या गेटपाशी आपली गाडी आहे. अर्धा-पाऊण किलोमीटर आतमध्ये आलो असू. आता इथून व्ह्यू ना का जबरदस्त दिसतोय. हा एकच नंबर. आणि अशी गार हवा आहे. कोकिळेचा आवाज, इकडं बगळे. बाय इथं झूम करून दाखवतो, इथं बगळे बसलेले आहेत खाली. हे बाय सुंदर.
तिकडं तो एक बाबा फिशिंग करतोय वाटतं. त्यालाही झूम करू आपण. बाबा फिशिंग करतोय इथं. फिशिंग चालू आहे. भरपूर लांब येतो आपल्यापासून. सुंदर समोरच्या डोंगरांवर मस्त ढग आलेत. हवा एकदम जोरात असल्यामुळे कदाचित माझा आवाज ब्रेक होत असेल मध्ये मध्ये. आणि हा रस्ता आणि काहीसा इकडचा व्ह्यू आहे. एक नंबर. समोरचे डोंगर इकडचे. आणि आपण त्या तिथं आपली गाडी आहे. गाडी आपण झूम करू. ही आपली गाडी. एवढं आपण पायी आलो आतमध्ये. सुंदर. तर बराच वेळ झाला आपल्याला इथे येऊन. तर आता आपण इथून मस्त या जायची तर इच्छा होत नाही. सुंदर क्लायमेट आहे एकदम. चलो जाऊ गाडीपर्यंत हळूहळू पायी पायी जाऊ. मित्रांनो एकच नंबर लोकेशन आहे. आणि काहीच गर्दी नाही, काही नाही. सेफली या रस्त्याला चालायचं, आगाऊपणा करायचा नाही, इकडे तिकडे कुठं जायचं नाही, निसर्गाचा आनंद घ्यायचा. नाही तर बरीचशी लोक काय करतात, जिथं जातात तिथं पाण्यात उतर, काही कर. काय असं एरिया नवीन असतो, आपल्याला काय आयडिया नसते. आणि पाण्यापासून असंही लांबच राहिलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला एकदम चांगलं पोहता येत नाही तोपर्यंत आपण, आणि पोहता येत नाही म्हणजे उतरायचंच कशाला, मेन म्हणजे निसर्गाचा आनंद घ्यायचा, जो की आपण घेतो आत्ता. समोर आता गाडी आहे, गाडीपर्यंत जाऊ. हा जो रस्ता आहे ना खालचा, ही बाईक चालली, हा रस्ता सरळ गिरणाऱ्याकडे जातो वाटतं. आणि हा इकडचा रस्ता कुठे जातो त्याची आयडिया नाही. हा जो रस्ता आहे तो आपल्याला आलो तसं रिटर्न जायचं आहे. चला मित्रांनो, आता आपण इथून निघूया. जवळपास आपल्याला इथे येऊन 1 तास झाला आहे. आणि या सुंदर अशा लोकेशनवर तुम्हाला माझ्यासोबत येऊन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि आपलं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.